मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय। माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे यांच्या गैरहजेरीत महापौर दालनाला भेट दिली। यावेळी प्रलंबित पत्रांवर उत्तर न दिल्याबद्दल त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या अनुपस्थितीत महापौर दालनाची रेकी करण्यात आल्याचा दावा केला। या प्रकारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असेही संकेत दिले। दरम्यान या आरोपानंतर मुंबई महापालिकेतील राजकारण वातावरण पुन्हा तापलं असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपांची सरबत्ती सुरू झाली आहे। या वादामुळे महापालिकेच्या कारभारासह राजकीय चर्चांनाही वेग आलाय। दिनांक 3 जुलै शुक्रवार बरोबर 3:45च्या दरम्यान ज्यावेळी मी आज दालनामध्ये नव्हती, त्याच दिवशी 3 जुलै 3:45 वाजता विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी माझ्या परमिशन शिवाय माझ्या दालनात आल्यात। माझ्या बाहेरचा जो माझा MS डिपार्टमेंट आहे, जो महापौरांचा स्वतंत्र MS डिपार्टमेंट असतो, त्या ठिकाणी तयार होतात। बऱ्याच महत्वाच्या मीटिंग्स असतात, त्याचे मिनिट्स तयार होतात। असं हे महापौरांचं असं स्वतंत्र MS डिपार्टमेंट, त्या ठिकाणी आमचे PS काम करत असतात, इतर कर्मचारी वर्ग काम करत असतात। हे सर्व काम मी जे बाहेर माझे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं कागदपत्र चाळायला त्यांनी सुरुवात केली। हे संपूर्ण आपल्या सभाशास्त्राच्या विरोधात आहे। आतापर्यंतच्या मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं बिहेवियर, आपण त्याला मिसकंडक्ट बोलतो, 1888च्या कायद्यामध्ये याला मिसकंडक्ट बोलतो। अशा पद्धतीने तुम्ही त्या महापौरांची परमिशन न घेता अतिशय संवेदनशील असं हे मुंबई महानगरपालिकेचं दालन आहे। पूर्ण मुंबईकरांचे कागदपत्र, सगळ्या गोष्टी, महत्वाच्या मीटिंग्स, असे सर्व महत्वाचे किंवा सभागृहात चालणारे सगळे विषय या महापौराच्या दालनात सुरू असतात। आणि अशा संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये त्या आल्यात, त्याबद्दल वाद नाही। त्यांनी जर त्यांच्या पत्राची विचारपूस केली त्याबद्दल वाद नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली। त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल ऑन करून सगळं ट्रेसपासिंग करत होत्या, रेखी करत होत्या, काय महत्वाचं शोधत होत्या, त्या सगळ्या गोष्टी चाळत होत्या। दमदाटी करून पेपर्स त्या ठिकाणी चाळणी करणं त्यांचं चालू होतं। अशा पद्धतीची वागणूक विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही। एवढं करून त्या थांबल्या नाही, त्या स्वतःच्या दालनामध्ये गेल्या। MS मनोज कांबळे त्यांना बोलवून घेतलं। त्या ठिकाणी माझ्या दालनामध्ये मनोज कांबळेंच्या वतीने त्यांनी फोन केला आणि सांगितलं की माझे जेवढे पेपर्स आहेत, इतरही माझे महत्वाचे कागदपत्र त्यांनी मागवून घेतलेत, ज्याला आपण गोपनीय कागदपत्र पेपर बोलतो, महत्वाचे पत्र बोलतो, ते मागून त्यांनी स्वतःच्या दालनामध्ये दोन्ही PS ला बोलवून घेतलं, आकांक्षा आणि नेहा मॅडमला, आणि त्याचे फोटो त्यांनी त्या ठिकाणी काढले। हा एवढा मोठा ऑफेन्स आहे। अतिशय संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये अशा पद्धतीचं विरोधी पक्षनेत्यांनी जी आज वागणूक केली आहे ती मिसकंडक्ट आहे। आणि म्हणूनच मी आता माझ्या लेटर हेडवरती पोलीस उपायुक्त परिमंडळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे या ठिकाणी मी माझं पत्र देते। आणि अशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता, तुमच्या कागदपत्र त्याची विचारपूस करू शकता की मी हे दिलेलं पत्र आहे, याच्यावरती मला उत्तर कधी मिळेल, आणि ते उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर महापौरांना त्या संदर्भात त्या मला फोनही करू शकतात। पण ज्या पद्धतीने त्यांनी या दालनामध्ये एंट्री केली, दालन मी पुन्हा सांगते पासून बाहेर पावसामध्येच व्यस्त होत्या, पावसामध्ये भिजून संपूर्ण पाहणी करत होत्या। आता त्यांना सांगा, जर तुम्हाला एवढीच मुंबईकरांची तळमळ आहे तर तुम्ही आतापर्यंत ही जी तुमची पारंपरिक विषय आहे, जी नेहमी तुम्ही या ठिकाणी परंपरेनुसार कोविड पण घरातून हँडल केला, आता काय पावसाळा पण तुम्हाला विरोधी पक्ष